करायचं का? हा रोज त्याचं येणं जाणं म्हणजे ते याच्यावरच प्लॅटफॉर्मवरच आहे ना ड्युटीला. बरोबर. मग त्याचं येणं जाणं ट्रेननंच होतं ना, रेल्वेनंच. त्यानंच येणं जाणं होतं त्याचं. विकीच्या घरामध्ये कोण कोण असतात आणि आज ही अचानक घटना घडल्यानंतर त्यांच्या घरच्यांशी कोणाकोणाशी तुमचं काही बोलणं झालंय? झालं ना, आमचे भाऊ भाऊजही आहे ना, बोलणं झालं गावाला. ते गावाला राहते, ती की इथं राहत होता त्याची बायकोन त्यो. बरं. हा त्यांच्या घरात कोण कोण आहे? इथे ठाण्याला कोण कोण आहे? इथं दोघंच नवरा बायको राहत होते आणि एक मुलगा राहत होता त्याचा. 3 वर्षाचा मुलगा आहे. बरं. तुम्हाला कशी बातमी तुम्हाला कशी आम्हाला कळली? फोन आला गावावरून आमच्या भावाचाच बरं. ॲक्सिडेंट झाला म्हणून. बरं. मग मी त्याला फोन केला इकीला की मला वाटलं इथंच आहे ना, कमी लागलेलं बिगलेलं असं एवढं माहीत नव्हतं ना असं आहे म्हणून. बरोबर. मग मी इकीच्या फोनवर फोन केला. मग त्याचा फोन पोलिसांना उचलला. मग पोलिसांना उचलला तर म्हणलं इकी तुमच्याकडे फोन कसा? तर म्हणे मी इकी बोलले आधी. तर ते म्हणे मी पोलीस बोलतो, इकी नाही. तर म्हणलं तुमच्याकडे कसं काय? तर म्हणे त्याचा ॲक्सिडेंट झाला. म्हणलं ते कळलं आम्हाला म्हणून फोन लावला. तर म्हणलं कितीक लागलं त्याला, काय लागलं म्हणलं, कुठं लागलं, काय लागलं, ती चौकशी केली. मग ते म्हणे तुमच्या बाजूला कोण आहे? तर म्हणलं माझी मुलगी आहे. तर म्हणे तुमच्या मुलीकडे फोन द्या. मग तिच्याकडे दिला. तर मग तिला आमच्या मुलीला सांगितलं मग ते इके ऑफ झाला म्हणून. मग तेव्हा आमच्या घरात दांगडू उठला, सारा आरडाओरडा चालू झाला. मग तुमचं काय म्हणणं लय आहे? कारण गर्दी ज्या आहे ना. पद्धतीने आज हा अपघात झाला म्हणजे असा होऊ नाहीये अपघात कोणाचाच. आणि लय होते ते असे अपघात भरपूर होते. सरकार याच्यावर काहीच हे करीत नाही, इंटरेस्ट घेत नाही काहीच. ना गर्दीची नाही ना पब्लिकची नाही. पब्लिकला सरकार किडे मकोड्यासारखंच समजते. या